गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि हे आहे सकाळचं दृश्य खुर्दा रोड रेल्वे जंक्शनवरचं. आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला ते दिसत आहे ते आहे खुर्दा रोड रेल्वे जंक्शनची इमारत. आणि या ठिकाणी आपण खुर्दा रोड ते जगन्नाथपुरी हा छोटासा प्रवास करणार आहे. जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा हा प्रवास राहणार आहे. याच्यात तुम्हाला छोट्याशा ब्लॉगमध्ये एक छोटीशी माहिती भेटेल की तुम्ही समजा जगन्नाथपुरीला यायचं असेल तर तुम्हाला भारताच्या कोणत्या कोपऱ्यातून खुर्दा रोडसाठी ट्रेन्स अवेलेबल राहतील. आणि तिथून तुम्हाला जगन्नाथपुरीला जायचं असेल तर तुम्हाला काही लोकल ट्रेन पण आहेत, जसे की डेमो वगैरे ते पण आहेत. आणि काही सुपरफास्ट एक्सप्रेसचे फक्त जगन्नाथपुरीसाठी जाण्यासाठी ते आहेत. हे आहे सकाळचं दृश्य जगन्नाथपुरी आपण चाललेलो आहोत. आणि हे आहे खुर्दा रोड रेल्वे स्टेशन, सकाळचं मनमोहक दृश्य. आणि हे असं गार्डन आहे खुर्दा रोड रेल्वे स्टेशनच्या समोरचं. मित्रांनो, बघायला गेलं तर खुर्दा रोड ते पुरी हे 44 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्यासाठी आम्ही UTSवर तिकीट काढलेलं आहे. जवळपास एका जणाचं 30 रुपये असं तिकीट आहे. चला जाऊया आतमध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी हे बुकिंग काउंटर आहे, हे जनरल बुकिंग काउंटर. चला चला या ठिकाणी बघायला तर खुर्दा रोड जंक्शनला फूड प्लाझा वगैरे पण आहे. चला जाऊया आपण पुढे आता. हे असं खुर्दा रोड रेल्वे स्टेशनचं दृश्य, सकाळचं मनमोहक. चला जाऊया आपली, बघूया गाडी किती नंबर प्लॅटफॉर्मवर येते ते. मित्रांनो, आपली ट्रेन बघायला गेलं तर प्लॅटफॉर्म नंबर 6वर येणार आहे म्हणे. आणि ट्रेन नंबर आहे 18451. चला पाहूया ट्रेनची वाट. आणि इथून आपण चाललो आहे जगन्नाथपुरीला. खुर्दा रोडपासून जगन्नाथपुरीसाठी आपली ट्रेन आहे. जवळपास 44 किलोमीटरला 1-1.5 तास लागेल म्हणे. चला पाहूया वाट आपण ट्रेनची आता. हीच आहे पुरी हुटिया एक्सप्रेस, ज्यांनी आपण जगन्नाथपुरीला जाणार आहोत. खुर्दा रोड जंक्शनवरून. आणि गाडीचा स्टॉप डायरेक्ट आता जगन्नाथपुरी असणार आहे. जगन्नाथ. हा जो रूट तुम्हाला दिसत आहे त्याच रूटने आपण हैदराबादला आलो होतो. हैदराबाद विजयवाडा.
मित्रांनो, अजून इथून पुरी एक 3 किलोमीटर बाकी आहे आणि सिग्नल नाही भेटल्यामुळे आपली ट्रेन या ठिकाणी थांबलेली आहे. पुरी हटिया. मित्रांनो, पोहोचलो आपण जगन्नाथपुरीला. आणि पुरी हे रेल्वे स्टेशन बघायला गेलं तर एक टर्मिनल असं रेल्वे स्टेशन आहे जे की खुर्दा रोडपासून जवळपास 44 किलोमीटरला आहे. आणि या ठिकाणी स्पेशल लाईन टाकण्यात आलेली पुरीसाठी. पहिले तुम्हाला यायचं असेल तर खुर्दा रोडपर्यंतच तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यातून यावं लागत होतं. पण आता बऱ्याच ट्रेन ह्या जगन्नाथपुरीसाठी झालेल्या आहेत आणि जवळपास या ठिकाणी एकूण 7 प्लॅटफॉर्म आहे आणि आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला नक्कीच कळवा. चला, यानंतर तुमच्यासाठी खास मी जगन्नाथपुरीचे ब्लॉग घेऊन येईल. इथले जे मंदिरं वगैरे आहेत त्याचे तुम्हाला मी घेऊन येईल. चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.